नमस्कार, मी शाल्वी राहुल शिंदे गार्डनिंग विथ ज्योतिरादित्य अँड शाल्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी परत माझ्या घरी जाताना इथे शैलेश नर्सरी म्हणून मलकापूरमध्ये एक नर्सरी आहे, तिथे मी आलेले आहे। तर तिथली खूप अशी झाडं आहेत, 37 एकर तिथे जमिनीत नर्सरी आहे। इथे खूप विविध प्रकारची झाडे आहेत, तर चला बघूयात। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळी जास्वंदीचे छोटी झाड आहेत आणि इथं ही ऑरेंज वाली जास्वंदी आहे आणि हे पिंक वाली म्हणजे हा पूर्ण रो जास्वंदीने भरलेला आहे। आणि इथे सुद्धा जास्वंदीचेच रोप आहेत, ते तुम्ही बघू शकता। इथं पिंक म्हणजे पिंक शेडमध्ये, परत इथं ऑरेंज आणि आत इथं मस्तपैकी लाल आणि नंतर त्यानंतर पिंक असे खूप सारे जास्वंदी आहेत। इथं मग म्हणजे हा पूर्ण जास्वंदीने रोप भरलेला आहे। आणि पुढे गेले तर हे म्हणजे असे डिझाईन केले, असं मडक्यागत मडका असतो तसा आहे मस्तपैकी। वा, हे तुम्ही झाड बघू शकता, ह्याचे वा हे पण मस्त आहे। आणि आपण पुढचं बघूयात। आणि आबोलीची झाड आहेत, म्हणजे सगळी तुम्ही बघू शकता। इथं कळायला लागलेत आबोलीला पर्पल कलरचे आहेत, म्हणजे इथं आबोलीचे पूर्णपैकी आबोली आहे। इथं म्हणजे आहे तर, आणि इथली मोठ्याने इथं ते येल्लो शेड मधली कळी आहेत, इथं मोठे झालेले आहेत। बघूयात। आता आपण गुलाबाच्या इथं जाऊयात, जे इथे हे पूर्ण गुलाबाचे आहेत। बघा इथं लाल खरं तर हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पिंक दिसतंय। वाव, हे तर खूप मस्त म्हणजे कळी लागले। वाव, दिस इज सो ब्युटिफुल। परत इथं पण हे म्हणजे गुलाब हे मला आहे, तिथं पण म्हणजे हा गुलाबांचा रव आहे। आणि हा ऑरेंज आहे, खरं तुम्हाला इथं पिंक दिसत आहे व्हिडिओ मध्ये, ते मला का दिसते ते माहित नाही। इथं त्यांनी अशी काठी लावली, खरं ती पडलेली, ते आपण म्हणजे किती मस्त इथं गुलाब तुम्हाला हे दाखवायचं आहे। हे बघा, ही कळी किती मस्त आहे, बघू शकता। आता आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊयात। या झाडाचं मला नाव माहित नाहीये काय ते खरं, हे बघा त्याला कळी म्हणजे फुल मला आहे पिंक व्हाईट शेड आहे, म्हणजे सदाफुली आहे। सदाफुली म्हणजे ह्याच्यात पिंक आहे, इथं फेंट पिंक म्हणजे व्हाईट आहे, खरं जरा पिंक आहे मध्ये। इथं सदाफुली आहे, सदाफुलीमध्ये लाल आहे, इथं पिंक तेन बघा। आणि ते इथं किडे येऊ नयेसाठी बघा इथं कसं केलेलं आहे, म्हणजे हे काही नाही, मला वाटलं पहिले हे बोडे करून नाही, किडे न येण्यासाठी असं केलेलं आहे। आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊयात। हे इथं शेवंती म्हणजे येल्लो शेड मधील शेवंती, म्हणजे किती मस्त तुम्ही बघू शकता। लांब ना म्हणजे पूर्ण हे भरलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता। आणि मस्तपैकी इथून किडे न येऊ साठी केलेलं आहे। इथं बघा एक म्हणजे झुंडच आला आहे, झुंड म्हणजे ते आहे।
इथं येल्लो, वाव, हे छोटे रोप आहेत आणि इथं हे मोठे ठेवलेले आहेत. इथं तर इथं तर एकाच झाडाला इतक्या साऱ्या आलेले. मला वाटतं असे सगळे तोडून घ्यावे. वा, हे मस्त येल्लो शेवंती आहे. आता आपण दुसऱ्या रो मध्ये जाऊ. इथे एकच कोणी साईडला ठेवले मला माहित नाही का. चला आता आपण तिसऱ्या रो मध्ये जाऊयात. हे कुठलं, हे शोची झाड आहे. त्याचं मला नावच माहित नाहीये. हे पण ह्याचं पण मला नाव माहित नाहीये. बघू शकता तुम्ही. तुम्हाला माहित असलं तर नक्की कमेंट करा. मला माहित असलं लाईक शेअर जरूर करा. हे पण बहुतेक शोच आहे, कारण की शो जरा थोडी थोडी दिसत आहेत. आणि तुम्हाला माहित असेल तरी तर ह्याच्या खाली कमेंट करा. बघू शकता तुम्ही कुठं. आता आपण चौथ्या रो मध्ये जाऊयात. खरं इथं शोती आपण दुसरे चौथ्या रो मध्ये जाऊया, जिथं की गुलाब आहेत. तर इथे बघू शकता इथं गुलाब आहे. कळी बघते कोमेजली आहे. तुम्ही बघू शकता कोमेजलेली, आणि हा पूर्ण रो गुलाबाचा आहे. बघा तुम्ही इथं बघू शकता. आणि ह्याला काठी पण अजून छोटे छोटे आहे, तुम्हाला दिसत नसते. आणि पिंक गुलाब आहे. बघू शकता इथे गुलाब. वाव, रेड रोज तुम्ही बघू शकता. आणि इथे खूप झाडं आहेत. पिंक, वाव, रेड कळी खूप मस्त आहे. इथे गुलाब. तर आपण 5व्या रो मध्ये जाऊया. तिथं व्हाईट रोज आहे. नाही व्हाईट रोज नाही, ही व्हाईटच रोज आहे. मला वाटलं शोज. हे पूर्ण रोजचा रो आहे. आता आपण दुसऱ्या रो मध्ये जाऊयात. हा 6वा रो आहे. इथं पण गुलाबीची झाड आहेत. वाव, किती हा मस्त आहे. बघा तुम्ही, व्हाईट पिंक शेड मला तोडून घेऊ वाटते. वाव, सो ब्युटिफुल. इथं पण सगळी रोजेसची झाडं आहेत. आपण दुसऱ्या रो मध्ये जाऊन बघूयात. ते तुम्ही बघू शकता. हे नाही गुलाबाच्या रो मध्ये परत आलो मी. हे मला माहित नाही नाव, म्हणून आपण जरा दुसरीकडे जाऊया. तिथे मला नावच माहित नाहीत. आपण दुसरीकडे जाऊयात सगळं. आणि ह्या काकू झाडांना पाणी घालत आहे. म्हणजे शेणखत परत पाणी त्यांना रोज घालायला लागत असेल म्हणून आपण दुसरीकडे जाऊयात. चला, इथं पण थोडी झाड तर कोणी तर घेतली नाही. हे कुठलं आहे मला माहित नाही. ते लिली नाही लिली आहे का दुसरे, मला काही कळलं ना. जाऊ दे. हे शेवंती येल्लो आपण तिकडे बघितले ना. तर मला इकडे दाखवायचं आहे. म्हणजे ते मस्त शेप दिलाय त्याला. हे तुम्ही ते बघू शकता. इथे मस्त पैकी ह्याला शेप दिला आहे. आणि काय लिहिले 786 म्हणजे दिला ह्याला शेप. ह्याचं मीन काय आहे तर मला द्यायचं माहित नाही आहे. हे ट्री आहे, कोकोनट ट्री. हे परत हे झाड आहे. इथं वाव, म्हणजे किती मस्त आहे. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, म्हणजे हे असे गोल केले शेप, गोल शेपमध्ये सगळी केली आहेत. हे बघा, हा तर मस्त पिंजऱ्यागतच सेम दिसत. तुम्ही या नर्सरीमध्ये, या शैलजा नर्सरीमध्ये खूप मस्त झाडं आहेत. तुम्हाला दिसत. हे तर मस्त आहे. सॉरी, माझं बोटमध्ये आलेलं ते तुम्हाला मस्तपैकी दिसत आहे. आता आपण दुसरीकडे जाऊयात. आणि हे झाड पण खूप मस्त आहे. आत्ताच पाणी घातले. बघू शकता. खरं शोच आहे. हे शोचं झाड आहे. हे पण शोचं झाड आहे. खरं हे त्यांनी लावलेलं आहे.
मग शोचं म्हणजे खूप मोठे आलेले आहेत. बाहेरचे बघूयात तर पार्किंगमध्ये, म्हणजे पार्किंगमध्ये नाही आहे, गाडी लावल्यात बघा. तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा, हे झाड आहे आणि कसला भारी शेप दिलेला आहे फुलाला बघा. तर आपण पुढे जाऊयात. इथे सुद्धा झाड आहेत, आपण ते नंतर बघूयात. आता आपण दुसरीकडे जात आहे पुढची झाड बघायला. बहुतेक हे शोची झाड आहेत. खूप सारी झाड आहे. 37 एकर जमीन आहे. आपण वाव, तर एक फणसाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. खाली पण वाळलेलं पण आहे. वाव, इथे एक फणस आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही, इथं फणस आहे. वाव बघा, येऊ म्हणजे खराब होतं हे. वाव, मस्त पैकी हे वाढले. तुम्हाला बाहेर दाखवतो. बघू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. तर आपण दुसरीकडे जाऊयात. चला. हे वाव, किती मस्त झाड आहेत. हे कुठले? बहुतेक शोच आहे. हे ते आम्ही आता काकून विचारलं, त्यांनी म्हणजे कागदी फुलांचं झाड आहे. बघू शकता, तर हार्ट शेप मध्ये केलेलं आहे. तुम्हाला दिसणार नाही बघा, हे तर तुम्ही नीट कळणार नाही. तुम्ही म्हणाल काय नाही, हे नाहीये. तर हे हार्ट शेप मध्ये आहे. तुम्ही इथे येऊन बघा. हे क्रिसमस ट्री आहे का? नाही, क्रिसमस ट्री नाहीये. इथं मोठी झाडं आहेत. क्रिसमस ट्री अगं त्याचेच खरं, हे क्रिसमस ट्री नाही. आपण हे बहुतेक हे क्रिसमस ट्री आहेत. बहुतेक हे क्रिसमस ट्री आहेत. तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण इथं एकच झाडांचा पूर्ण आहे. आपण पुढे जाऊयात. हे कुठलं झाड? हे आंब्याचं झाड आहे. तुम्ही इथे बघू शकता, मोठं आहे. बहुतेक हे पण आंब्याचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे. हे पण आंब्याचे झाड आहेत. खरे तुम्हाला मिळणार नाहीत, कारण की लावलेले आहेत त्यांनी. पण पुढची झाडं बघूया तिथे. वाव, हे छोटी क्रिसमस ट्री आहेत. वाव, हे किती मस्त आहेत. तोडी वाटायला मला तिथले सगळी फुलं. हे पिंक. वाव, इथे किती मस्त फ्लावर आहेत. वाव, हे पूर्ण नर्सरी आहे. तर बघू शकता बघा. चला पण पुढे जायचे. खूप चिखल आहे. झाडे तर खूप मस्त आहेत क्रिसमस ट्रीची. बघू शकता. तर पुढे जाऊयात. इथे तुम्ही बघू शकता. तर आपण पुढे जाऊयात दुसरीकडे. आता मस्त बास. वा, सगळे झाडे आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्ही एकदा नक्की विजिट द्या शैलेश नर्सरी मलकापूर. कुठेही विचारलं तर नक्की सगळे सांगतील की शैलेश नर्सरी कुठे आहे नक्की. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतोय, कुठेही आम्ही त्यांना विचारू ओनरला.
आणि जवळजवळ ही 35 एकरमध्ये ही नर्सरी आहे. नक्की व्हिजिट द्या. बाय.